आपणाला माहित आहे का? शासकीय विश्रामगृह किंवा रेस्ट हाऊसला डाक बंगला शब्द कसा वापरला जातो? खऱ्या अर्थानं हा पर्यायी शब्द अजिबात नाहीये. रेस्ट हाऊस, शासकीय विश्रामगृह आणि डाक बंगला. डाक म्हणजेच पोस्ट किंवा टपाल. तर मध्ययुगीन कालखंडामध्ये मोगलांचा साम्राज्य विस्तार पूर्ण भारतभर होता. एका ठिकाणाहून दुसरीकडे जे टपाल न्यायचं आहे, तर त्याकरता जागोजागी चौक्या केल्या असायच्या. त्याला डाक चौकी म्हणायचं. त्या डाक चौकीचं स्वरूप पुन्हा त्यानंतर त्यांचे पोस्टाचे किंवा त्या डाक चौकीचे अधिकारी त्या ठिकाणी राहायला लागले. त्याच्यानंतर साम्राज्य विस्तार आणखी वाढला. मोठमोठे सुभेदार वगैरे त्या असणाऱ्या डाक चौकीमध्ये राहायला लागले. त्यामुळे त्याचं स्वरूप बदललं गेलं. त्याला बंगल्याचं स्वरूप इंग्रजांच्या कालखंडामध्ये आलं आणि त्यामुळं इंग्रजांनी डाक हा शब्द तसाच ठेवला आणि बंगला आपला शब्द त्याच्यामध्ये घातला. तिथून डाक बंगला शब्द तयार झाला. खऱ्या अर्थानं डाक बंगला हे डाक चौकी किंवा पोस्ट जे असेल त्याच्याकरता तयार केलं. मात्र तिथं सरकारी अधिकारी राहायला लागले म्हणून त्याला डाक बंगला शब्द आला, जे पुन्हा आपण त्याला शासकीय विश्रामगृह किंवा रेस्ट